दिवशी रील टाकली होती मी नायकी देवीची. त्याच्यावरती मला एका काकांचा रिप्लाय आला, कमेंट आला बहुतेक Facebookवरती, की हां, बरोबर आहे. हा जे सांगतोय ते बरोबर आहे. मी Google सर्च केलं. तर Google सर्च किंवा Googleवर किती विश्वास ठेवायचा, Wikipediaवर किती विश्वास ठेवायचा, ChatGPTवर किती विश्वास ठेवायचा, हे समजण्यासाठी आपल्याला पहिले हे लोकं कसे काम करतात ना, ते समजून घ्यायला पाहिजे. ही रील माझ्या आय-टीच्या मित्र-मैत्रिणींसाठी नाहीये. त्यांनी फक्त ही रील आपल्या सीनियर सिटिझन आई-वडिलांना किंवा नातेवाईकांना फॉरवर्ड करावी. बेसिकली असं आहे, की एक काय इमॅजिन करा, जेव्हा आपल्याकडे इंटरनेट नव्हतं, आपल्याकडे मोबाईल फोन नव्हते. त्यावेळेस आपल्याला एखाद्या विषयाची माहिती घ्यायची असेल, तर आपण काय करायचो? तर घरात असलेले पुस्तकं किंवा जुने वर्तमानपत्र चाळायचो किंवा एखादं कुठलं तरी जुनं कोणाचं तरी पत्र आलं असेल, ते चाळायचो किंवा घरात एखादा जो व्यक्ती असेल, की ज्याला सगळं माहिती असतं, त्याला विचारायचो. आता इंटरनेटच्या जमान्यामध्ये हे काम Google करतंय. तर होतं असं, की आपण Googleवर जेव्हा काही पण सर्च करतो, मी उदाहरणार्थ आपण समजा सर्च केलं, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. तर Google काय करतं, की आता इंटरनेटवरती वेबसाईट्स असतात, वेगवेगळ्या वेबसाईट असतात, की शासनाच्या वेबसाईट असतात, कंपन्यांच्या असतात, संस्थांच्या असतात, शाळांच्या असतात, खूप साऱ्या लोकांच्या वेबसाईट असतात. काही लोकं ब्लॉग्स लिहितात. म्हणजे जसे पेपरमध्ये लेख यायचे तसे लोक ब्लॉग्स लिहितात इंटरनेटवर, ती इंटरनेटवर असतात. न्यूज एजन्सीजचे वेबसाईट असतात, पोर्टल्स असतात. त्याच्यावरती न्यूज असतात, व्हिडिओज असतात, अशा अनेक गोष्टी असतात. Google काय करतं, एखादे काही कोणी सर्च केलं, की त्याच्यात जे शब्द असतात त्याला म्हणतात कीवर्ड्स. हे कीवर्ड्स तो पूर्ण इंटरनेटवरती सर्च करतो. त्यांच्याकडे सुपर कॉम्प्युटर्स असतात, त्यामुळे हे काम काही सेकंदाच्या आतमध्ये होतं. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हे तिन्ही-चारही शब्द जे आहेत तो सर्च करतो आणि जिथे-जिथे त्याला हे शब्द सापडतील, ते सगळे आपल्यासमोर तो आणून ठेवून देतो. आता तो हे आणून ठेवताना जी माहिती किंवा जे वेबसाईट्सचे ॲड्रेस किंवा ब्लॉग्सचे ॲड्रेस ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या असतात. त्या ऑथेंटिक आहे की नाही आहे, फेक आहेत हे तो बघत नाही. तो फक्त तुम्हाला एक सूची देतोय. तर त्याच्यामुळे Google हे बातम्यांचा स्रोत नसून ती स्रोत मिळवण्यासाठी दिलेली एक सूची आहे. तेवढाच त्याचा वापर करायला पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे Wikipedia. Wikipediaवरती बरीच माहिती असते. ही माहिती ऑथेंटिक असते की नसते हे कसं ठरवायचं? आता प्रॉब्लेम असा आहे की Wikipediaमध्ये कोणीही काही पण लिहू शकतं. जसं फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज आहे किंवा महात्मा गांधी आहे. यांच्या Wikipediaच्या पेजवर जाऊन तुम्ही पण काही पण एडिट करू शकता. तिथे काही पण ॲड करू शकता. पण एकच गोष्ट आहे की हे ॲड करत असताना तुम्हाला कुठलातरी रेफरन्स द्यायला लागतो, की ही माहिती तुम्ही कुठून घेतली आहे. पण तो रेफरन्स दुसऱ्या Wikipedia पेजचा पण असू शकतो. तो ओरिजिनल ऑथेंटिकच असला पाहिजे असं पण नाहीये. तर त्याच्यामुळे Wikipediaवरती पण असलेली बातमी ही खरीच असेल याची पण शाश्वती नसते. तिसरी गोष्ट ChatGPT. ChatGPT किंवा एआय जे आहेत, ते मॉड्यूल्स पण इंटरनेटवर उपलब्ध जी माहिती आहे, त्याचं संकलन करतात आणि एक आपल्याला माहिती आणि मग एक आउटपुट आपल्याला देतात. त्याच्यामुळे ते पण समजा इंटरनेटवर त्याची ऑथेंटिक माहितीच नसेल किंवा जी ऑथेंटिक माहिती आहे ती पुढे आली नसेल, तर मग मात्र एआय पण तुम्हाला खरी माहिती, ऑथेंटिक माहिती देऊ शकत नाही. त्याच्यामुळे Googleवर जेव्हा आपण डिपेंड करतो ना, तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवायचं, की तो स्रोत नाहीये, ते सोर्स नाहीये, ती फक्त एक सूची आहे. हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे, की पुढच्या भागात आपण जे बघणार आहोत सर्क्युलर रेफरन्सिंग ते समजून घेण्यासाठी Google, Wikipedia हे कसं काम करतात, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून ही आजची रील.